मोर्चा जो रूट तुम्ही ठरवला होता त्यात बदल केला गेला, म्हणजे पोलिसांनी तशी तुम्हाला विनंती केली की रूट बदला आणि त्यामुळे नाकारली परवानगी हे चुकीचं आहे, रूट बदलल्यासंदर्भात सांगितलं होतं। मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार त्यामुळे मनसैनिक जे आहेत त्या काही नेते येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं। परवानगी देण्याच्या मनस्थितीत नव्हते। विषय रूट बदलायचा आहे। आम्हाला सांगत होते घोडबंदर रोडवर मोर्चा काढा। आता विषय घडला मीरा रोडमध्ये। गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि घोडबंदर रोडचा मोर्चा काढून काय होणार आहे त्याचं? नाही, पण आता तिकडची जर एखादी घटना नागपूरमध्ये घडली तर तुम्ही मुंबईत मोर्चा काढणार आहे का? नागपूरमध्ये काढणार आहे? आम्ही त्यांना सांगत होतो मीरा रोडला आम्हाला भले ते आम्ही ज्या स्पॉट बदला तुम्ही, पण मोर्चा मीरा रोडमध्येच निघणार, ही आमची भूमिका होती। नाही, पण आता तिकडची परिस्थिती चिघळल्याचं दिसतं आहे। जे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत त्यांना एका वेगळ्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र ठेवलेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून उपाययोजना आम्ही शांतता पद्धतीने आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय। महाराष्ट्रातनं अनेक महाराष्ट्र सैनिकांचे, अनेक मराठी माणसांचे फोन आले की सरकारची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि ते सगळे जण आता मीरा रोड भाईंदरला निघाले। आता त्यांनी ठरवायचं की त्यांच्या जेलमध्ये जागा किती आहे आणि मराठी माणसं किती आहेत। नाही, पण मुख्यमंत्र्यांचं असंही म्हणणं होतं की जो मार्ग मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या एकूण व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा जो दाखवला होता, कदाचित तिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून स्थानिक